आता युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन्स नुसार आपल्याला तर हे सगळं कम्प्लीट करावं लागेल विदिन डेडलाईन सेट बाय द युनिव्हर्सिटी ॲज वेल ॲज अवर इन्स्टिट्यूट. So practicals are mandatory because without practicals you cannot get the exposure to the hardware which you generally learns in your courses. For example, in this advanced processor subject, the two hardware you are going to study in detail so far as practicals are concerned. That is, one is the LPC 2148 microcontroller, which is a 32-bit microcontroller from ARM. Okay. And second is based on unit number 5 and 6, that is DSP, floating point processor. The architecture of that DSP processor is based on which family? C67X, TMS 320 C67X, or it is popularly also called as C67X family. X stands for the numbers, various numbers. So by changing the X by different numbers, you can get different DSP processors. But all these processors fall down under C67X processor family. Okay, so DSP processors are useful for executing various DSP related tasks, and for example, circulation, convolution, linear convolution, circular convolution, FFT, DIT FFT, DIF FFT, okay, speech signal processing, voice processing, okay. So all these tasks are generally referred as digital signal processing task. This can be performed, this can be processed, this can be completed with the help of microcontroller also, like LPC 2148 or some other, but it is more recommended, it is usually very simple if we perform the same task on the DSP processor, because the applications are of DSP category, and DSP processors are specifically designed to handle DSP task. Although some of the modern end microcontrollers also support DSP instructions, or DSP touch is given, DSP flavor is given to various higher end microcontrollers, but still the functionality of DSP kind of task handling is limited in those. Okay, म्हणजे याचा अर्थ असा की 2148 च्या नंतरचे काही मायक्रो कंट्रोलर आहेत आर्मचे मायक्रो कंट्रोलर, तर ते डीएसपी काइंड ऑफ टास्क थोडेफार हँडल करू शकतात, तसे फीचर्स कंपनीने टाकलेले आहेत, पण मग ते लिमिटेड. ठीक आहे, पण डीएसपीचा तुमचा स्पेसिफिक डीएसपीचा प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय, तर मग त्यासाठी तुम्ही यू शुड गो फॉर डीएसपी प्रोसेसर्स. मग डीएसपी प्रोसेसर मध्ये परत दोन कॅटेगरी आहे, फिक्स्ड पॉइंट प्रोसेसर, फ्लोटिंग पॉइंट प्रोसेसर. फिक्स्ड पॉइंट प्रोसेसर्स विल हँडल फिक्स्ड पॉइंट अरिथमॅटिक. फ्लोटिंग पॉइंट प्रोसेसर जे काय असतील ते फ्लोटिंग पॉइंट अरिथमॅटिक हँडल करू शकतात. ओके, फ्लोटिंग पॉइंट अरिथमॅटिक म्हणजे काय, समजा 0.009 इंटू 0.2 असं काहीतरी मल्टिप्लिकेशन करायचं किंवा कन्व्होल्युशन काढायचंय, किंवा सिक्वेन्स बिट सिक्वेन्सेस डेसिमल फ्रॅक्शनल आहेत काहीतरी, तर त्या केसमध्ये तुम्ही डीएसपी प्रोसेसरचा कोणता कॅटेगरी वापरायला पाहिजे, फ्लोटिंग पॉइंट. ओके, आणि फिक्स्ड पॉइंट म्हणजे 2x5, 1000x256. ओके, आता फ्लोटिंग पॉइंट प्रोसेसर फिक्स्ड पॉइंट अरिथमॅटिक पण करू शकतात आणि फ्लोटिंग पॉइंट पण करू शकतात. ओके, ऑब्व्हियसली फ्लोटिंग पॉइंट अरिथमॅटिक करण्यासाठी प्रोसेसर थोडा ऍडव्हान्स्ड असावा लागतो. मग ऍडव्हान्स्ड आहे म्हटल्यावर फीचर जास्त पाहिजे, म्हणजे त्याची कॉस्टही वाढणार. ठीक आहे, फ्लोटिंग पॉइंट प्रोसेसर लिटिल बिट कॉस्टलियर दॅन फिक्स्ड पॉइंट. ठीक आहे, सो डिपेंडिंग ऑन युअर रिक्वायरमेंट यू कॅन गो फॉर फिक्स्ड पॉइंट और फ्लोटिंग पॉइंट. समजते? तर त्याच्यावर सुद्धा काही 2-3 प्रॅक्टिकल आपल्याला सिलेबस मध्ये आहे. अनफॉर्च्युनेटली वी ऑल्सो हॅव वन डीएसपी प्रोसेसर 6748 TMS 320 6748 इन अवर लॅबोरेटरी. ठीक आहे, डीएसपी लॅब मध्ये हे सगळं आहे. तर त्या प्रोसेसर सुद्धा आपण बघू शकतो, करू शकतो त्याच्यावर प्रॅक्टिकल. त्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर लागतं कोड कंपोजर स्टुडिओ, CCS. कोणतं तुम्हाला परत सांगतो, ऍडव्हान्स प्रोसेसर LPC 2148 चे प्रॅक्टिकल जे असतात त्याच्यासाठी बरेच जण किल वापरतात. IDE, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. IDE सगळ्यांना माहिती, जसं तुम्ही टर्बो सी वापरतात C आणि C++ च्या प्रोग्रामिंगसाठी, त्याच्यामध्ये एडिटर, डिबगर सगळ्या गोष्टी असतात की नाही, पॅकेज असते. तर तसं पण याच्यामध्ये सुद्धा किल सुद्धा इज वन ऑफ द IDE
wherein you can type your program, edit your program, debug your program, and as well as you can convert that program into a corresponding .hex file, which you can now download with the help of FlashMagic. ठीक आहे. तर किलवर बरेच जण करतात LPC 2148 च्या प्रोग्रामिंग. काही जण इक्लिप्स नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा वापरतात. सो इक्लिप्स इज मच मोर बेटर दॅन किल. ठीक आहे. इक्लिप्स मध्ये तुम्ही का बरं बेटर म्हणतोय मी, कारण त्याच्यामध्ये CDT नावाचं एक प्लगइन तुम्ही टाकू शकतात. प्लगइन म्हणतोय, नंतर काही काही लोक JDT प्लगइन सुद्धा टाकू शकतात. आता हे प्लगइन म्हणजे काय, जर तुम्हाला इक्लिप्स वापरून C आणि C++ वर प्रोग्रामिंग करायची असेल तर काय नाही, एक इक्लिप्स सॉफ्टवेअर एक, आणि हे ओपन सोर्स आहे. सगळ्यात महत्त्वाचं ओपन सोर्स आहे, फ्री ऑफ कॉस्ट. ओके. सो तुम्ही इक्लिप्स सॉफ्टवेअरचा प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करायचा आणि CDT प्लगइन मिळतं गुगल सर्च केल्यावर. ते टाकलं की तुम्ही C आणि C++ मध्ये प्रोग्रामिंग करून त्याची करेस्पॉन्डिंग हेक्स फाईल तयार करून तुम्ही LPC 2148 च्या मायक्रो कंट्रोलर मध्ये डंप करू शकतात विथ द हेल्प ऑफ फ्लॅशमॅजिक. आणि जर तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही यू आर मोर फॅमिलियर विथ जावा प्रोग्रामिंग अँड आय वॉन्ट टू डू द प्रोग्रामिंग युझिंग जावा, आय वॉन्ट टू प्रोग्राम द LPC 2148 मायक्रो कंट्रोलर और एनी अदर मायक्रो कंट्रोलर विच इज लिस्टेड इन द इक्लिप्स लायब्ररी. आता इक्लिप्सच्या लायब्ररीमध्ये पण लिस्ट असते ना, कोणत्या मायक्रो कंट्रोलर सपोर्ट करते. ठीक आहे. त्यानुसार तो मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करायचा आणि त्यानुसार प्रोग्रामिंग करायची. जावा तुम्हाला खूप सोपी वाटते, समजा फॅमिलियर जास्त आहे आणि जास्त तुम्हाला वाटते की जास्त एफिशियंटली याच्यामध्ये कोडिंग शक्य आहे as compared to C++, you can go for Java, but for that you have to install Eclipse first and then JDT plugin download करा आणि install करा. अशा पद्धतीने इवन पायथॉनचे सुद्धा प्लगइन्स आहेत, अजूनही बऱ्याचशा लँग्वेजचे प्लगइन इक्लिप्सला कम्पॅटिबल आहेत. म्हणून इक्लिप्स एक मोर युनिव्हर्सल IDE आहे एम्बेडेड सॉफ्टवेअर, एम्बेडेड डेव्हलपमेंट मध्ये. ठीक आहे. तर आपण काय करणार आहे, इक्लिप्स वापरणार आणि त्याच्यामध्ये CDT प्लगइन टाकून आपली जी प्रोग्रामिंग आहे ती एम्बेडेड C काइंड ऑफची असेल. म्हणजे सी लँग्वेज प्लस असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली म्हणजे कोणते, आता तुम्हाला माहिती आहे मायक्रो कंट्रोलर 2148 ला बरेचसे स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल ADCचे ADCR, UARTचे 4-5 रजिस्टर, DLL, DLM असे रजिस्टर्स आपण प्रोग्राम मध्ये टाकावंच लागतात ना, त्यांचे व्हॅल्यू त्या रजिस्टर्स मध्ये व्हॅल्यू टाकून प्रोग्रामचा एक तो भाग तयार होतो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ADCR रजिस्टर आहे, AD0CR इज इक्वल टू 0x F असं काहीतरी आपण व्हॅल्यू टाकणार, बरोबर. म्हणजे हा एक प्रोग्रामचा भाग झाला. ठीक आहे. तरच ती प्रोग्रामिंग शक्य पॉसिबल आहे ना. आणि इकडे सीच्या काही कमांड्स आहेत. अशा पद्धतीने तुमचा प्रोग्राम तयार होईल की नाही. मग याला आपण म्हणू शकतो एम्बेडेड C प्रोग्राम. आता सी फंक्शनॅलिटी नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळे CDT टाकून आपण सीची प्रोग्रामिंग याच्यावर पॉसिबल शक्य आहे. आणि एखाद्याला वाटलं नाही बाबा मला पूर्णच असेंब्ली लँग्वेज मध्ये प्रोग्राम करायचा आहे, तर तो नो प्रॉब्लेम. हायर लेवल लँग्वेजच्या ऐवजी तुम्ही असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम करून सुद्धा ते प्रॅक्टिकल केलं तर अतिउत्तम. कारण असेंब्ली लँग्वेज एक्झिक्युशन, प्रोग्राम एक्झिक्युशन इज फास्टर दॅन हायर लेवल लँग्वेजेस सच एज C++, जावा. ठीक आहे. इवन काही जे मोजके लोक असतात जगभरातले, त्यांना मशीन लेवल लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग शक्य होते. आता मशीन लेवल लँग्वेज म्हणजे काय, पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम 010101 असं काहीतरी असेल. म्हणजे मूव नावाची इन्स्ट्रक्शन असेल, तिचा जो काही 0101 फॉर्मॅट असेल मूवच्या ऐवजीचा, तो तिथं येणार. परत पुढच्या इन्स्ट्रक्शनचा 0101चा काय जो काय कोड असेल तो. म्हणजे अशा पद्धतीने जर प्रोग्राम केला तर तो सर्वात जास्त एफिशियंट असेल. कमी वेळेत तो एक्झिक्यूट होणार, मायक्रो कंट्रोलरला परफेक्ट कळणार. सो मशीन लेवल लँग्वेज इज मच मोर फास्टेस्ट देन मॉडरेट स्पीड इज विथ असेंब्ली लँग्वेज, highest with machine language, and third is with your high level programming languages if you use C++, Java वगैरे. तर आपण आता कसं एम्बेडेड C वगैरे आपण वापरणार, तसे प्रोग्राम्स अवेलेबल आहे आपल्याकडं. इवन गुगलवर लागन तेवढे प्रोग्राम्स आहेत. प्रत्येकाला आपापल्या रिक्वायरमेंटनुसार प्रोग्राम चेंज करता येतो. ठीक आहे. हा, तर असं सगळं एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं. आता हा जो पहिला प्रॅक्टिकल आहे ते काय, UART आपल्याला ऑनचिप UART जो आहे 2148 मधला, तो आपल्याला वापरायचा आहे. मग त्याचा उपयोग कशासाठी करतो आपण, पीसीला जोडण्यासाठी एक करतो, इंटरफेस करण्यासाठी. आणि आपल्याला वाटलं की कॉमपोर्टला पण जोडायचं आहे. कॉमपोर्ट पीसीचा किंवा हायपर टर्मिनल आय वॉन्ट टू इंटरफेस विथ 2148. प्रत्येक पीसीला हायपर टर्मिनल असतं की नाही, त्याचं इंटरफेसिंग जर 2148 बरोबर केलं तर तुम्हाला माहिती हायपर टर्मिनल सिरियल
सिरियल डिव्हाइस म्हणून वापरलं जातं. मग हायपर टर्मिनलवर आपण कॅरेक्टर सेंड करू शकतो की नाही? मग आपण काय करणार, एक प्रोग्राम करणार, मायक्रो कंट्रोलरमध्ये तो डॉट हेक्स तयार करून डंप करणार आणि त्या प्रोग्राममध्येच आपण टाकणार का सेंड दिस कॅरेक्टर ई, एफ, ए, व्ही, सी, ओ, ई असं जे काय 1 2 3 4 म्हणजे थोडक्यात आपण जो प्रोग्राम करू त्या प्रोग्राममध्ये जे कॅरेक्टर पाठवायचे ते टाकू, हेक्स फाईल बनवू, नंतर LPC 2148 मध्ये फ्लॅश मॅजिकचा वापर करून डंप करू आणि नंतर रन ज्यावेळेस करू आपण त्यावेळेस रन केल्यानंतर बरोबर हायपर टर्मिनलला प्रोग्राम मध्ये जे जे कॅरेक्टर टाकले ते दिसले पाहिजे. कळतंय? आता प्रोग्राम मधले परत आपण कॅरेक्टर चेंज केले. समजा मी टाकलं असं सतीश SATISH आणि परत एकदा डॉट हेक्स फाईल क्रिएट केली, परत एकदा डंप केली फ्लॅश मॅजिक वापरून आणि मी परत एकदा टेस्ट केलं रन करून कोड, तर मला बरोबर ते चेंजेस दिसले पाहिजे. सतीश नाव असं हायपर टर्मिनलवर आलं पाहिजे. असं हे त्या प्रॅक्टिकल मागचा उद्देश आहे. आणि असं जर शक्य झालं, सिद्ध झालं, तर आपण म्हणतो की वी सक्सेसफुली इंटरफेस्ड ऑन चिप UART we successfully programmed on chip UART of LPC 2148 and we send the characters on the hyper terminal with the help of 2148. असं आहे. आता हे सगळं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. हे सगळे फीचर्स आता जे तुम्हाला UART चे फीचर दिसतात हे सगळे कशातले आहेत रे? हे सगळे फीचर्स डेटा शीट मधून कॉपी केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ते काय लय मोठी गोष्ट, विशेष गोष्ट नाहीये. तिथे तुम्ही डेटा शीट मधून पण आरामशीर मिळू शकतात. 16 बाईटचे रिसिव्हर ट्रान्समीटर फिफो असतात UARTला. हे आपण डिस्कस केलंय. UART 0 असतं, UART 1 असतं. बरोबर, 2 चॅनलचा सिरियल कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे, TXD RXD वायर लागते. हे सगळे हार्डवेअर डिटेल्स म्हणजे आपण जे बोर्ड्स वापरतो ज्या कंपनीचे त्यांनी दिलेले पेरी हे आहेत, ते मॅन्युअल आहे. आता हा प्रोग्राम बघा, एवढाच प्रोग्राम आहे. याच्यामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर बघा. हेडर फाईल इन्क्लूड केल्या, नंतर UART इनिशियलाइज केलाय 9600 बॉड रेटसाठी. मग UART 0चं इनिशियलायझेशनची हा फंक्शन, युजर डिफाईन्ड फंक्शन, याची कॉल, याची डेफिनेशन कुठेतरी असेल का नाही? मग ती डेफिनेशन मुद्दाम आपण या main.c मध्ये नाही ठेवली, तर ती याच्यामध्ये आहे UART.h मध्ये. त्याच्यामध्ये काय असेल, UARTचे रजिस्टरचे प्रोग्रामिंग असेल. मग UARTचं तुम्ही अल्गोरिदम आठवा. सगळ्यात पहिल्यांदा UARTच्या पिन सिलेक्ट रजिस्टर वापरून त्याच्या पिन्स आपण काय केलेले आहे, कॉन्फिगर करतो UARTच्या फंक्शनसाठी. नंतर LCR रजिस्टर वापरतो, DLAB बिट आपण 1 करतो, मग DLL DLM बॉड रेट रिलेटेड रजिस्टर्स ते कॉन्फिगर करतो. बरोबर आहे ना? मग DLAB बिट काम करून झाल्यानंतर 0 करतो, म्हणजे लॅच, डिव्हिजर लॅच, ऍक्सेस बिट, असं सगळं ह्या डेफिनेशन मध्ये येईल. आणि ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. मी व्हिडिओ लेक्चर्स पण अपलोड केलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही बघा एकदा प्रोग्राम किंवा गुगल सर्च करा. नंतर काय केलंय आपण प्रोग्राम मध्ये, एक ए नावाचा कॅरेक्टर ट्रान्समिट केला. ठीक आहे, UART 0TX. आता हे काय केलं, युजर डिफाईन्ड फंक्शन तयार केलं, त्याला नाव असं दिलं, आपण द्यायचं कोणतंही नाव, आणि त्याच्या माध्यमातून ए असा पाठवायचं आपल्याला. म्हणजे थोडक्यात हे फंक्शन कॉल केलंय आपण, कळतंय, आणि पॅरामीटर काय दिलाय, ए दिलाय. मग ते बरोबर हायपर टर्मिनलला ए जाणार. नंतर स्ट्रिंग जर पाठवायची असेल आपल्याला UARTचा वापर करून, तर असं एक युजर डिफाईन्ड फंक्शन तयार केलंय. याला लोक वेगळं पण नाव देऊ शकतात तुम्ही, UART 0 स्ट्रिंग. याची डेफिनेशन सुद्धा कुठे, या तिघांच्या डेफिनेशन कुठं आहेत, UART.h हेडर फाईल मध्ये आहे. थोडक्यात ही फाईल इन्क्लूड करावं लागेल, ही पण लागेल. आणि ह्या हेडर फाईल मध्ये काय असेल, 21, आता ही कंपनीची फाईल आहे, 2148 रिलेटेड जे जे फंक्शन कॉल्स असतील, डेफिनेशन्स, त्या सगळ्या त्याच्यामध्ये असतील. ते आपलं काम नाही, आपलं काम हे आहे, आपलं काम UART ची प्रोग्रामिंग करणं. ठीक आहे. त्याचे फंक्शन्स डिफाईन करणं आणि कॉल करणं, डिफाईन करणं आणि कॉल करणं. मग डिफाईन तुम्ही कुठेही करा, main.c मध्ये करा किंवा UART.h मध्ये करा. ठीक आहे. आणि पाहिजे तेवढे कोड्स आहेत. तुम्हाला एवढंही सांगितलं का ह्याचे जे रजिस्टर्स आहेत त्याच्या व्हॅल्यू फिक्स असतात. कारण जनरली 9600 बॉड रेट आपण फायनल करतो, त्याच्या रिलेटेड LCR मध्ये 0x काय व्हॅल्यू घ्यायची, हेक्साडेसिमल जवळपास माझ्या माहितीनुसार 83 अशी काहीतरी घेतात पहिल्यांदा, आणि दुसऱ्यांदा काहीतरी घेतात. त्यांनी बरोबर बॉड रेट, लाईन फ्रेम 8 बीटचं होतं, स्टॉप बीट 1 येतं, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. हे सगळं आपलं झालेलं आहे. आणि व्हिडिओ लेक्चर मी ऑनलाईन युट्यूबला शेअर केलेलं आहे, तुम्हाला, तुम्ही कधीही बघू शकता. ठीक आहे. असं आहे, बस एवढंच केलेलं आहे याच्यामध्ये. आणि नंतर हा जो पोर्शन दिसतो याच्यामध्ये बघा, व्हाईल 1 मध्ये टाकलाय हा पोर्शन. याच्यामध्ये आपण काय केलंय माहितीये का, इन्फानाइट लूप क्रिएट केलं आणि त्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी केल्या. म्हणजे थोडक्यात कीबोर्ड, आपल्या पीसीचा कीबोर्ड मध्ये जे काही टाईप करू ते आर डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये घेतलं आणि तो व्हेरिएबल काय केला, ट्रान्समिट केलाय.
कळतंय का? म्हणजे कीबोर्डवर जे काही टाईप करल, ए केला, बी केला, सी केला, काही जे प्रेस करल ते बरोबर ह्या व्हेरिएबल मध्ये येतं आणि तो व्हेरिएबल ट्रान्समिट केला विथ द हेल्प ऑफ दिस युजर डिफाईन्ड फंक्शन UART0_TX. यातून असं एक कळतं आणखी UART0 वापरला गेलेला आहे. ठीक आहे, समजला प्रोग्राम? एवढा प्रोग्राम आहे युआर्टचं प्रॅक्टिकलचा. पण त्याच्यात सगळ्यात की पॉइंट काय आहे किंवा हार्ट ऑफ दिस प्रोग्राम इज युआर्ट इनिशियलायझेशन. म्हणजे युआर्टचे रजिस्टर्स वापरून व्हॅल्यू टाकणं, बॉर्ड रेट डिसाईड करणं वगैरे वगैरे, DLL DLM ची व्हॅल्यू डिसाईड करणं. सो व्हेरी इम्पॉर्टंट इज UART0 इनिशियलायझेशनची डेफिनेशन महत्वाची. ठीक आहे, तुम्हाला वाटलं याचं प्रॅक्टिकल करून पाहायचं, जेव्हा कधी लॉकडाऊन उठेल त्यावेळेस तुम्ही या कधी पण, काय एक मोजून 10-15 मिनिटात तुम्हाला चेंजेस सुद्धा करून दाखवता येतील. आणि तुम्हाला मी एक LPC 2148च्या मायक्रो कंट्रोलरचा एक डेव्हलपमेंट बोर्डचा एक व्हिडिओ शेअर केला होता मागे, एक 7-8 दिवसापूर्वी. परत एकदा शेअर करेल मी, तो एकदा बघा ना. म्हणजे कसं बोर्ड कसा तयार असतो, सगळ्या कंपन्यांचे बोर्ड मोस्ट ऑफ द सेम असतात 90%. 10% चेंजेस काय असतात की एखाद्याला वाटलं की P0.8 ADC साठी वापरायची, एखाद्या बोर्डवाल्याला वाटत नाही P0.8 मला GPIO करायची. एवढेच चेंजेस तो करतो आणि त्यानुसार बोर्ड बनवतो. कळते? आणि शेवटला तुम्ही जे काही आउटपुट येईल त्याच्या संदर्भात कन्क्लुजन लिहायचं असतं. आता कन्क्लुजन काय लिहायचं? तुम्ही जे जे लर्न केले ते, फॉर एक्झाम्पल UARTचे रजिस्टर्स तुम्ही लर्न केले त्याच्या संदर्भात काहीतरी लिहा, पॉइंट वाईज लिहा वाटलं असतं. दुसरं काय, समजा तुम्हाला वाटलं की UARTचं मध्ये DLAB बीट खूप महत्वाचं आहे, डेटा जे काही डेटा आपण पाठवला तो बरोबर हायपर टर्मिनलला आला, इंटरफेसिंग सक्सेसफुल झाली, अशा पद्धतीच्या गोष्टी, किंवा काही प्रॉब्लेम फेस केले ते प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही इथे शेअर करू शकता. ठीक आहे, कन्क्लुजन मध्ये. आणि शेवटला आपण काय केले, रेफरन्सेस आणि क्वेश्चन्स ठेवलेत. ठीक आहे, आता याचे प्रश्न आरामशीर तुम्हाला तुम्हाला माहिती कुठं कुठं याचं आन्सर्स मिळतील. मी ऑलरेडी आता ते सांगणार नाही. ठीक आहे, ते ऑलरेडी सांगून झाले खूप वेळा. तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला ब्लँक पेज सुद्धा मी एक शेअर केलेलं आहे, ब्लँक पेज. त्या ब्लँक पेजची प्रिंट आउट, आता याची प्रिंट आउट मारणं अपेक्षित आहे तुम्ही. आणि ब्लँक पेजची प्रिंट मारली काय त्याच्यावर याचे आन्सर्स लिहायचे शॉर्टकट मधल्या. तुम्हाला वेबसाईट्स आहेत, OC फ्रेक, एक्सप्लोर एम्बेडेड वगैरे वगैरे, किंवा पुस्तकं आहे ते डाउनलोड करू शकता. त्यातून तुम्ही हे लिहिणं अपेक्षित आहे. इव्हन युजर मॅन्युअल आहे 2148चं, म्हणजे थोडक्यात डेटा शीट. समजलं पहिलं प्रॅक्टिकल? ओके. दुसरं प्रॅक्टिकल काय आहे बघा, इंटरफेस GSM. इंटरफेस GSM विथ LPC 2148. आता GSM GPS सारखेच प्रॅक्टिकल आहे मोस्ट ऑफ. समजतंय का? काही डाऊट आहे का? आता GSMचं प्रॅक्टिकल जे आहे त्याचं आर्किटेक्चर बघा कसं करता येईल आपल्याला. बघा याच्यातून काय काय समजतंय आणि काय काय आपल्याला लागेल, तुम्ही अंदाज करा बरं. एक मिनिट. किंवा हा तो GSM मॉड्यूल दिसतंय UART1 शी कनेक्टेड. तुम्हाला मी सांगितलं UART0 जनरली कशाला वापरतात, PC इंटरफेस करायला, RS-232 केबलचा वापर करून किंवा DB9 कनेक्टर वापर करून. ठीक आहे, RS-232 IC असतो, सॉरी, MAX-232 सॉरी. आणि तुम्हाला DB9 कनेक्टर लागेल आणि UART0 मार्फत. आणि UART1 कशासाठी वापरतो आपण, जर तुमच्याकडे GSM मॉड्यूल असेल किंवा GPS मॉड्यूल असेल, ते जनरली UART1 ला कनेक्ट करतात 2148च्या. कारण UART0 आणि UART1 चे फीचर सारखेच आहेत. पण UART1 मध्ये एक ऍडिशनल फीचर आहे, त्याचा वापर करून आपण GSM मॉड्यूल किंवा GPS मॉड्यूल 2148च्या बोर्डला बाहेरून कनेक्ट करू शकतो. आणि आजकाल तुम्हाला माहिती, तुमचा मोबाईल फोन एक एम्बेडेड ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये GSM तर लागणारच आहे मोबाईलमध्ये, GPS तर लागतच, त्याशिवाय कोणी मोबाईल विकत घेऊ शकत नाही. म्हणून हे प्रॅक्टिकल सुद्धा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचं आहे. समजते? किंवा इतरही प्रोजेक्ट्स मध्ये तुम्हाला GSM GPS बऱ्याच वेळा बोर्डला कनेक्ट करावा लागतो. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात येईल TXD आणि RXD वायर याला लागतात, कारण हे UART सिरियल कम्युनिकेशन करतं GSM GPS, आणि ते UART मार्फतच पॉसिबल आहे. आणि GSM GPS मॉड्यूलला विकत घेतल्यानंतर TXD आणि RXD वायर येतात. याचा अर्थ ARM प्रोसेसरमध्ये सिरियल कम्युनिकेशन जेवढे प्रोटोकॉल आहे त्याच्यापैकीचा UART प्रोटोकॉलच वापरता येईल आपल्याला, कारण GSM GPS ला TXD RXD वायर आहे. आणि कनेक्शन कसं करायचं, क्रॉस, याची TXD वायर याच्या RXD ला आणि याची TXD वायर याच्या RXD ला. कळतंय? हा, आणि पॉवर सप्लाय देऊन टाकायचं 3.3 व्होल्ट. आता याचा प्रोग्राम बघा, काही समजतोय का मला सांगा.
समजतोय का प्रोग्राम? प्रोग्राम मध्ये काय काय बघा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी फक्त मेन डॉट सी कॉपी केलाय. हेडर फाईल त्याच्या अगोदर येतील, lpc214x.h, नंतर वाटलं gsm.h अशी एक तयार केली हेडर फाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एलसीडी एक लागणार आहे या प्रॅक्टिकल मध्ये. एलसीडी कशासाठी लागेल? जीएसएम कशासाठी वापरतो आपण? जीएसएम म्हणजे थोडक्यात फोन येणं, कॉल करणं किंवा मेसेज येणं. कळतंय का? ठीक आहे. तर जीएसएम मॉड्यूल बाजारामध्ये विकत मिळतं बऱ्याचशा कंपन्यांचे. ते 5-6 प्रकारच्या फ्रिक्वेन्सीवर चालतं. जीएसएम नुसतं असं युट्यूबला टाकलं जीएसएम मॉड्यूल, तर तुम्हाला जीएसएम चे पाहिजे तेवढे ट्युटोरियल मिळतील. एक जीएसएम मॉड्यूल काय असतं, कसं असतं, ते सुद्धा एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल वाटलं असतं. तर जीएसएम मॉड्यूल घेतल्यानंतर त्याला टीएक्सडी आरएक्सडी वायर असतात आणि जीएसएम मॉड्यूल कडून काम करून घेण्यासाठी एटीडी कमांड्स असतात. एटी कमांड, जीएसएमच्या एटी कमांड्स. भरपूर प्रकारच्या एटी कमांड्स आहेत. फॉर एक्झाम्पल एटीडी नावाची एक कमांड आहे त्याच्यामध्ये. तिचा वापर करून आपण एखाद्या नंबरला फोन करू शकतो. समजा आपण प्रोग्राम मध्ये टाकलं की अमुक अमुक नंबरला फोन करा. ठीक आहे. तर मग आपण काय करायचं, एटीडी नावाची कमांड, एटीडी स्लॅश तो मोबाईल नंबर टाकायचा आणि जीएसएम ला ती कमांड ते सेंड करायचं. ते सेंड केलं का जीएसएम बरोबर ती कमांड बघतो, एटीडी नाव वाचतो. एटीडी नाव वाचल्याने त्याच्या लक्षात येतं का त्याच्या पुढे एक नंबर आहे, त्याच्यावर कॉल करायचा आहे. जीएसएम ऑटोमॅटिकली ते मॉड्यूल त्या नंबरला कॉल करतं. पण त्यासाठी तुम्हाला त्या जीएसएम मॉड्यूलमध्ये एक सिम टाकावं लागतं. बरोबर आहे ना? मग आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस काय करतो, कोणाच तरी एखाद्याचं सिम घेतो आणि ते त्या जीएसएम मॉड्यूल मध्ये टाकतो. जीएसएम मॉड्यूल 2148 ला इंटरफेस करतो. कळतं? आणि मग आपलं प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करतो. याच्यामध्ये काही डाऊट वाटतोय का बघा बरं तुम्हाला प्रोग्राम मध्ये? काही डाऊट वाटतोय का? येस, एनीबडी? याच्यामध्ये कसं आहे माहिती का, तुमचा LPC2148 चा बोर्ड आहे असा मायक्रो कंट्रोलर, त्याला जीएसएम मॉड्यूल जोडलंय. ठीक आहे. जीएसएम मॉड्यूल किंवा जीपीएस मॉड्यूल इथे चालेल. आणि नंतर तुम्ही एक एलसीडी जोडलाय 16:2. ठीक आहे. ज्यावेळेस जीएसएम ला कमांड जाईल एटीडी नावाची, एटीडी, आणि त्याच्या पुढे एक मोबाईल नंबर लिहावा लागतो. ठीक आहे. तर ते जीएसएम काय करेल, त्या मोबाईलला आता जीएसएम ला एक अँटेना असतो, ट्रान्समीटर रिसिव्हर. तो काय करतो, त्या नंबरला बरोबर कॉल करणार. ठीक आहे. आणि कॉल झालाय का नाही सक्सेसफुल ते आपण आपल्याला कळण्यासाठी, आता ऑब्व्हियसली आपण पुढच्याला विचारणार तुला फोन आला का नाही बाबा, पण याच्या व्यतिरिक्त आपण एलसीडी वर एक स्ट्रिंग पाठवू शकतो, कॉल सक्सेसफुल किंवा कॉल फेल्ड. ठीक आहे. तर मग मेन डॉटच्या अगोदर आपण lpc214x.h हेडर फाईल घेतो, gsm.h हेडर फाईल घेतो आणि lcd.h. आता lcd अंडरस्कोर स्ट्रिंग नावाचं एक युजर डिफाईन्ड फंक्शन आहे, ते क्रिएट केलेलं आहे, त्याची डेफिनेशन क्रिएट केली, आपण त्याचं काहीच करायचं नाही. त्याची डेफिनेशन lcd.h मध्ये सेव्ह असेल. आपण फक्त त्याचं फंक्शन कॉल करायचं इथं मेन मध्ये. आणि जर स्टेटस नावाच्या एक व्हेरिएबल मध्ये एक आपण फ्लॅग घेणार. ठीक आहे. जीएसएम कॉल आहे, याचं रिटर्न जीएसएम कॉल हे जे काही फंक्शन आहे ना, याची डेफिनेशन कुठं असेल, gsm.h मध्ये. आता या फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये काय असेल रे, ही कमांड असेल एटीडी. बरोबर. जीएसएम मॉड्यूलला काय 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 असतं, एटी कमांड्स असतात. किती एटी कमांड असतात? भरपूर एटी कमांड आहे. पहिली एटी कमांड, दुसरी एटी कमांड, तिसरी एटी कमांड. पहिली कमांड फॉर एक्झाम्पल कॉल करण्यासाठी आहे. दुसरी कमांड तिला काहीतरी असेल ATD0 किंवा असं काहीतरी नाव असेल, नुसतं 1T12. तर ती कमांड कशासाठी असेल, फॉर एक्झाम्पल मेसेज करण्यासाठी. ठीक आहे. पुढची काहीतरी कमांड आहे. अशा भरपूर एटी कमांड्स आहेत. त्यातल्या मोजक्या 1-2 एटी कमांड्स फार पॉप्युलर आहेत प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने, कॉल करणं, मेसेज करणं वगैरे वगैरे. तर त्या कमांडचा वापर करून जीएसएमचं इंटरफेसिंग जनरली प्रॅक्टिकलला करतात. कळतंय? हा. मग सुरुवातीला इथं युआर्ट इनिशियलाइज सुद्धा करावं लागेल. का युआर्ट इनिशियलाइज करावं लागेल? कारण तुम्हाला माहिती आहे इथं पीसी जोडलेला असेल 2148 ला. स्ट्रक्चर कळतंय का? हा पीसी आहे. पीसी जोडण्यासाठी पीसी LPC2148 ला जोडायचं तर UART0 वापर करून जोडायचं. UART0 इथं असेल. आणि जीएसएम मॉड्यूल जोडायचं तर UART1 जोडलाय.
आणि LCD जो जोडलाय 16:2 ह्या पिन्स ज्या काय असतील त्या 16 पिन जवळपास आपण GPIO केलेल्या आहेत. या पिन काय केल्या GSMच्या या पिन सिलेक्ट 0 वापरून आपण त्या कॉन्फिगर केल्या UART1च्या फंक्शनॅलिटीसाठी. इथल्या पिन्स ज्या आहेत UART0च्या त्या सुद्धा आपण पिन सिलेक्ट 0 रजिस्टर वापरून हे केलेलं आहे काय कॉन्फिगर केल्या फॉर UART फंक्शन. अशा पद्धतीचं एक इंटरफेसिंग डायग्राम आहे. ठीक आहे, याची TXD ची वायर याच्या RXD ला आणि याची TXD ची वायर याच्या RXD ला, अशा पद्धतीने क्रॉस कनेक्शन. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली करणार त्यावेळेस आणखी तुम्हाला कळेल, पण प्रोग्राम फार छोटा आहे, सोपा आहे. फक्त 80 कमांड्स असतात. तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम जी काही आम्ही घेऊ त्यावेळेस 80 कमांड्स तुम्हाला विचारू. तर GSM मॉड्यूलच्या संदर्भातल्या 80 कमांड्स आणि GSMची फंक्शनॅलिटी कशी कशी चालते याचा एखादा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, आणि UARTची प्रोग्रामिंग वगैरे काय ते ऑलरेडी मी माझ्या चॅनलला ते टाकलेलं आहे. तुम्ही युट्यूबचं चॅनल तिथं सबस्क्राईब करा, त्याच्यावर तुम्हाला जे जे व्हिडिओ नवीन पडतील ते तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, इवन इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे आहे, तुम्हाला माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सुद्धा त्याच्यावर व्हिडिओ आहेत. अजूनही अपडेट करत राहा तुम्ही काही ना काही, तर त्याच्यावर बघत चला. तर हे एक प्रॅक्टिकल आर्किटेक्चर तुमच्या इंटरफेसिंग समजली. तशीच इंटरफेसिंग सेम जीपीएसची इंटरफेसिंग काय नाही बदल याच्यामध्ये. मायक्रो कंट्रोलर असेल असा LPC2148 इथे इथे तुमचा आधी UART0चा वापर करून TXD RXDचा वापर करून इथे तुम्हाला PC जोडावा लागेल. ठीक आहे, PC कशासाठी, आता PC वरच प्रोग्राम करणार ना आपण. प्रोग्राम कुठं करणार, इक्लिप्स मध्ये करणार ना. इक्लिप्स आणि फ्लॅश मॅजिक लागतं ना आपल्याला. इक्लिप्स आणि फ्लॅश मॅजिक ह्या PC वर इन्स्टॉल्ड असणार. इक्लिप्स आणि फ्लॅश मॅजिक त्याच्यावर प्रोग्राम करायचा, तो डिबग करायचा, रन एक .hex फाईल करायची तयार त्याची. ठीक आहे, कळतंय ना. हा, कंपाईल करायचं थोडक्यात. प्रोग्राम कंपाईल केला का .hex फाईल तयार होईल. तिचा वापर फ्लॅश मॅजिक .hex फाईल मायक्रो कंट्रोलरच्या रॉम मध्ये किंवा फ्लॅश मॅजिक मध्ये टाकायची. ठीक आहे, फ्लॅश मॅजिकचा वापर करून तो .hex फाईल इथे येणार आणि इथं UART1चा वापर करून GPS मॉडेल जोडणार किंवा इथे GSM पण चालू शकेल. सेम सेम इंटरफेसिंग डायग्राम आहे. इवन तुम्हाला वाटलं इथे LCD जोडायचं 16:2 तरी चालेल. ठीक आहे, भरपूर पिन्स अवेलेबल आहेत. 64 पिन आहे 2148 ला, त्यापैकी 45 पिन्स तुम्ही GPIO करू शकतात. आता ह्या स्पेशल पर्पज केल्या ह्या पिन्स UART0च्या. UART1च्या स्पेशल पर्पज. आणि LCD म्हणजे काय, LCD जनरल पर्पज टास्क आहे. दॅट्स वाय दिस पिन्स, कोणत्याही पिन सिलेक्ट करा तुम्ही, पोर्ट 0च्या करा, पोर्ट 1च्या करा, त्या पिन्स तुम्हाला GPIO ठेवावं लागतील. अशा पद्धतीचं इंटरफेसिंग आहे. मग तुम्हाला आम्ही विचारू कसं कसं इंटरफेसिंग करणार, कोणते कोणते रजिस्टर्स वापरले जाऊ शकतात त्याच्यामध्ये, UART0 कशासाठी वापरायचा, UART1 कशासाठी वापरणार. ठीक आहे, GSMचे 80 कमांड सांगा. GPS कशासाठी वापरतो, GPS काय देतो रे, GPS तुम्हाला लोकेशन देतो, लॉन्जिट्यूड देतो, लॅटिट्यूड देतो, कळतंय ना. तुम्हाला जो मी एक व्हिडिओ शेअर केलाय विकी नोटवाल्यांचा, त्याच्यामध्ये जीपीएसचं एक स्टँडर्ड फ्रेम फॉर्मॅट त्यांनी डिस्कस केलाय. तर जीपीएस ज्यावेळेस एकमेकांशी कम्युनिकेशन चालतं त्यावेळेस कशा पद्धतीचे सिग्नल्स येतात, मग त्याच्यामधून लॉन्जिट्यूडचा सिग्नल कसा एक्सट्रॅक्ट करायचा, लॅटिट्यूडचा डाटा कसा एक्सट्रॅक्ट, म्हणजे जीपीएसची एक मोठी फ्रेम असते, भली मोठी फ्रेम असते. जीपीएस सिग्नल जेव्हा येतात त्यावेळेस लॉन्जिट्यूडचा एक पोर्शन असतो, नंतर डॉलर एक असतं काहीतरी, नंतर लॅटिट्यूडचं असतं, कळते, लॅटिट्यूडची इन्फॉर्मेशन येते, नंतर बरीचशी काय डायरेक्शनची इन्फॉर्मेशन येते. असे भरपूर मोठा एक फ्रेम फॉर्मॅट असतो जीपीएसचा. त्यातलं आपल्याला काय करायचंय, लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड हा डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आणि तो LCD वर पाठवायचा. कळते, अशा पद्धतीचं हे प्रॅक्टिकल आहे. समजते ना. हा, मग GSM GPS आणि आता प्रोग्राम थोडासा बघूया. तर जीपीएसचं सुद्धा मॉड्यूलच्या संदर्भातलं एक छोटंसं ट्युटोरियल मी शोधतो आणि तुम्हाला ग्रुपवर टाकतो, म्हणजे तुम्हाला जीपीएस कसा वर्क होतो हे समजेल. बाकीची प्रोग्रामिंग तर आपली सेम आहे. UART प्रोग्राम करा, तर ह्या पिन्स हे बघा 0.0, 0.1, 0.8, 0.9 ह्या पिन्स UART0च्या असतात आणि ह्या UART1च्या असतात. त्या आपल्याला स्पेशल पर्पज करावं लागेल. त्या बाय डिफॉल्ट GPIO असतात. स्पेशल पर्पज कशा करणार, पिन सिलेक्ट 0 का पिन सिलेक्ट 1 का पिन सिलेक्ट 2, ऑब्विसली पिन सिलेक्ट 0. का बरं, या चारही पिन्स पोर्ट 0च्या पहिल्या 16 पिन पैकीच्या आहे, म्हणून आपण पिन सिलेक्ट 0 वापरून त्या कॉन्फिगर करायच्या. आणि हा छोटासा प्रोग्राम आहे बघा. मला वाटतं हा प्रोग्राम वेगळा इथे पेस्ट झालाय. जीपीएसचा प्रोग्राम पाहिजे होता. ठीक आहे, तो आपण चेंज करूया.
आणि इथे तुम्ही एक कन्क्लुजन लिहायचं असतं. तर मी तुम्हाला ट्युटोरियल शेअर करेल, व्हिडिओ ट्युटोरियल ऑलरेडी शेअर केलेलं आहे एकाचं. जीपीएसचं मॉड्यूलची इन्फॉर्मेशनचं ट्युटोरियल शेअर करेल. तुम्ही जे जे काही लर्न करणार आहे ते कन्क्लुजन पार्टमध्ये लिहा आणि ब्लँक पेजेसवर या प्रश्नांचे उत्तर लिहायचे. सीपीएसआर रजिस्टरचं स्ट्रक्चर 32 बिटचं, आर्म डेटा फ्लो मॉडेल, ठीक आहे. नंतर एनी 5 डेटा प्रोसेसिंगच्या आर्मच्या इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे मूव नाही का तुमच्या, सॉरी, एक्सऑर, सब, रिव्हर्स सब, नंतर तुमचं ऍड, एडीसी, ऍड विथ कॅरी, अशा एनी 5 इन्स्ट्रक्शन्स आर्म इन्स्ट्रक्शन असेंब्लीच्या एक्झाम्पल सह इथं ब्लँक पेजवर लिहायच्या. अशा पद्धतीचं हे प्रॅक्टिकल आहे. ज्यावेळेस लॉकडाऊन उठेल त्यावेळेस तुम्ही परत एकदा बघा, ठीक आहे. आणि पुढचं प्रॅक्टिकल काय आहे, एडीसीचं, एसडी कार्डचं. ऑनचिप एडीसीचा वापर करून आपण अॅनालॉग सिग्नलचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये करून दाखवायचं आणि ते व्हेरीफाय करायचंय, एकतर सीआरओ वापरून किंवा मल्टीमीटर वापरून. असं ते प्रॅक्टिकल, याची प्रोग्रामिंग पण बघू आपण आता. एक 5-10 मिनिटं तुम्ही परत एकदा जॉईन व्हा, सेशन संपतंय. तर एसडी कार्डचं आणि एडीसीचं आपण बघू, म्हणजे तुमचे एक 5 प्रॅक्टिकल एक डिस्कस करून झाले. आणि मग आपण डीएसपी प्रोसेसरचे प्रॅक्टिकल्स 2 आहेत ते एकदा बघून घेऊ. 2 ते 3 आहेत. एक प्रॅक्टिकल मी कोड कंपोजर स्टुडिओवर ठेवलेले, म्हणजे फक्त सॉफ्टवेअर लर्न करायचं, हाऊ टू यूज कोड कंपोजर स्टुडिओ. जसं इक्लिप्स वापरतो ना आपण 2148ला, तसं कोड कंपोजर स्टुडिओ आपण डीएसपी प्रोग्रामिंगसाठी वापरतो. इट इज ऑल्सो वन IDE. आता सेशन संपतंय. यू प्लीज लॉग इन अगेन विथ द सेम लिंक, एक जस्ट फॉर 5 to 10 मिनिट्स, मग आपण संपवतोय, ठीक आहे.